असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण हे बेरोजगार आहेत आणि त्यांना एक चांगली संधी मिळावी यासाठी आमचा हा रोजगार मेळावा आहे. आपल्या ठाण्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर अनेक तरुणांकडे आत्ताच्या घडीला रोजगार हाताशी नाही आहे. सो अनेक लोक आमच्या मनसेच्या शाखेत असतील येऊन अर्ज करत असतात की कुठे नोकरी असेल तर आम्हाला सांगा. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सचिन कुरेल असतील किंवा गणेश सातव असतील या लोकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम आज इथे करण्याचं आयोजन केलेलं आहे. मला अंदाज आहे की किमान 1000 मुलांना आज इथनं नोकऱ्या मिळतील. तर सर, ठाणे शहरातील सध्याची बेरोजगारीची परिस्थिती आपण कशी पाहता? मला असं वाटतं की बेरोजगारी हा पाठ तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे. सो त्यांच्यातलं जे नैराश्याचं वातावरण आहे ते कमी करण्याचं काम आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. महागाई आणि रोजगारातील असमतामुळे तरुण निराश होत आहेत. मनसे त्यांना मेळाव्यातून कोणती हमी देऊ शकते? बघा, इथे ऑन द स्पॉट जॉबची उपलब्धता आहे. एखादा मुलगा जर योग्य कॅटेगरीमध्ये बसत असेल तर त्याला इथे जागेवरच जॉब मिळेल याची हमी देतो आहे आम्ही. ठाण्यात भाजप शिंदे सेना यांच्यातील वाद आणि पदाधिकाऱ्याला झालेला मारहाण, सत्तेसाठी राजकारण नक्की कोणत्या स्तरावर गेलं आहे आणि तरुणांनी या राजकारणाकडे का पाहावं? मला असं वाटतं की तरुणांनी या राजकारण्यांकडे पाहावं की हे हापापलेले आहेत. हे मतदान याद्यांमध्ये घोळ करून निवडून येतात, हे EVMमध्ये घोळ करून निवडून येतात. लोकतांत्रिक पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर हे कधीही निवडून येऊ शकणार नाहीत. यातले जर सगळे तुम्ही बघितलं तर ह्यातला काल जे ठाण्यात वाद झालं त्यातनं तुम्हाला सांगतो की एक नगरसेवक आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरसेवक होता, दुसरा नगरसेवक काँग्रेसचा नगरसेवक होता. हे सगळे सत्तेसाठी सतत पलट्या मारणारी ही लोक आहेत. त्याच्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडू नये एवढंच मी ठाणेकरांना सांगेन. धन्यवाद. दोस्तों, जैसे कि अभी आपने सुना जो है ये मनसे के जो है यहाँ के थाने जिला के यहाँ पे ये अध्यक्ष थे, थाने जिला के अध्यक्ष थे जो है दोस्तों इनका सिलेक्शन हुआ. तो देखिए अभी ये सचिन सर है, इनके प्रयास से जो है अभी एक और नौकरी मिला हुआ. तो देखिए ये सचिन सर है, इनके प्रयास से जो है लोगों को नौकरी मिल रही है. दोस्तों देखिए इनको भी यहाँ पे सिलेक्शन किया गया है. तो यहाँ पे सचिन कुरेल सर साहब इनको ये पत्र दे रहे हैं. ठीक है, बात करते हैं इनसे ज़रा, जो कैंडिडेट अभी सिलेक्ट हुए हैं इनसे बात करेंगे. काय एक्सपिरियन्स होतं इथे येऊन म्हणजे थोडं वेट करावं लागलं, पण ज्या कामासाठी आलेलं ते काम झालं. म्हणजे एका कंपनीने शॉर्टलिस्टेड केले त्यासाठी. सो आता उद्या इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि इथला अनुभव सांगायचा मला तर खूप छान प्रकारे सहकार्य केलं सर्वांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी. सो त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्या सर्वांचे धन्यवाद देतो. आणि ज्या तुमच्या अपेक्षा होत्या म्हणजे इथे येण्याच्या त्या पूर्ण झाल्या का? हां, अपेक्षा तर पूर्ण झाल्या, पण ज्या हिशोबाने मी जसं काम केलेलं बॅकएंडमध्ये मेडिकल बिलिंगसाठी, त्या सॅलरी एक्सपेक्टेशन थोडी ते बोलत आहेत की इंटरव्ह्यूला तिकडे सुद्धा बोलवलं आहे. मग तुमच्या इंटरव्ह्यूवरती डिपेंड होता की तुम्हाला किती सॅलरी पॅकेज वगैरे मिळणार. सो ऑलमोस्ट आहे. थँक्यू.